बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी त्यांचा पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आणि त्या थेट भारतात आल्या। आरक्षणाविरोधात उभा राहिलेलं आंदोलन हे थेट देशाच्या पंतप्रधानाला देश सोडून येण्यापर्यंत पोहोचले आणि जगभरात यामुळे एकच खळबळ उडाली। पण आता या गोष्टी अचानक जरी घडल्यासारख्या वाटत असल्या तरी हे सगळं एका दिवसात किंवा एका रात्रीत घडलं नाहीये। बांगलादेशामध्ये याची सुरुवात खूप आधीपासूनच झालीये। बांगलादेशामधील या आंदोलनाच्या मुळाशी आरक्षणाचा एक भाग आहेच, त्यासोबतच ढासळलेली आर्थिक स्थिती, राजकीय पातळीवर घसरलेली लोकप्रियता, बेरोजगारी, यामधून झालेली छोटी मोठी आंदोलनं, यामधून एका लोकशाही असणाऱ्या देशात लोकशाहीची हत्या झाली आणि जेव्हा लोकशाहीची हत्या होते तेव्हा माणुसकी संपुष्टात यायला वेळ लागत नाही। सध्या बांगलादेशातील वातावरण खूप अस्थिर झालंय। ज्यांच्या नावावर बलात्कार, हत्या, चोरी अशा अनेक गुन्ह्यांची नोंद आहे, असे अनेक गुन्हेगार तुरुंगातून बाहेर येतात। आता या सगळ्या परिस्थितीवर ताबा मिळवण्यासाठी लष्कराकडून अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले। यामध्ये न्यायाधीश, पत्रकार, अर्थतज्ञ मिळून हे सरकार चालणार आहे। या अंतरिम सरकारची सूत्र नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांच्याकडे गेली आहेत। पण या सगळ्यात चर्चेचा विषय ठरला आहे ते म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांनी शेख हसीना यांना पंतप्रधान पद सोडून देशातून पलायन करायला भाग पाडलं, त्यामागे हे विद्यार्थी नक्की कोण आहेत याबाबत अजून चर्चा सुरू आहे। आता या आंदोलनामागील काही नावं पुढे येत आहेत देखील। त्यामध्ये नाहिद इस्लाम, आसिफ महमूद आणि अबू बकर या विद्यार्थी नेत्यांची नावे पुढे आली आहेत। पण हे विद्यार्थी नक्की कोण आहेत आणि ते या आंदोलनाचा चेहरा कसे बनले, तसेच फक्त हे विद्यार्थीच या आंदोलनाचा चेहरा आहेत की त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून दुसरंच कोणीतरी गोळी चालवतंय, आज आपण या सगळ्याबद्दल जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी कृपा सपकाळ आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा विषय काय हा कार्यक्रम। या प्रश्नाचं मूळ समजून घ्यायचं असेल तर त्याची सुरुवात बांगलादेशातील आरक्षणाविरोधी सुरू असलेल्या आंदोलनापासून करावी लागली। बांगलादेशात सरकारी नोकऱ्यांमध्ये असलेल्या आरक्षणाविरोधात एक आंदोलन सुरू झालं। हे आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू करण्यात आलं होतं। बांगलादेशात सरकारी नोकरी तब्बल 56% इतकं आरक्षण राखू आहे, ज्यातील 30% आरक्षण हे 1971 साली झालेल्या मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना देण्यात आले। त्याशिवाय 10% आरक्षण हे सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्यांना देण्यात आले, तर 5% आरक्षण महिलांसाठी राखीव आहे। शिवाय आणखी 5% आरक्षण आहे जे अल्पसंख्याकांसाठी आणि 1% आरक्षण हे दिव्यांगांसाठी देण्यात आलंय। बांगलादेशात सुरू असलेल्या आंदोलनातून विद्यार्थ्यांनी सरकारी नोकरीतील आरक्षणावर आक्षेप घेतलाय। मुक्ती संग्रामातील कुटुंबांना मिळणाऱ्या 30% राखीव आरक्षणामुळे बांगलादेशातील तरुणांवर अन्याय होतोय आणि योग्य तरुणांना सरकारी नोकरीची संधीच मिळत नाहीये असं आंदोलन करणाऱ्यांचं म्हणणं आहे। इतकंच काय तर पात्रता नसलेल्यांना सरकारी नोकरी मिळत असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जातोय। दरम्यान विद्यार्थ्यांनी केलेल्या आरोपानंतर या आरक्षणातील काही कोटा कमी करण्यात आला, पण त्यानंतर आता ही आरक्षणाविरोधाची लढाई थेट बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनाच हटवण्यापर्यंत पोहोचली। पण असं नेमकं काय झालं, यामागे काय कारण आहे ते समजून घेऊयात। बांगलादेशात जुलै महिन्यात आंदोलनाला सुरुवात झाली होती। आता इतक्या मोठ्या प्रमाणात तरुणाईच्या रोषाला शेख हसीना यांना का सामोरं जावं लागलं, तर त्याला कारणही तसंच आहे। बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिरेकी असल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश जारी केले होते, ज्यामुळे आंदोलकांच्या तळपायाची आग मस्तकात गेली। नॅशनल सिक्युरिटी काउन्सिलच्या बैठकीत शेख हसीना यांनी आंदोलकांविरोधात सक्तीने कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर बांगलादेशातील वातावरण आणखीनच बिघडत गेलं। या कारवाईच्या आडून सरकार निष्पाप विद्यार्थ्यांवर कारवाईचा सूड उगवण्याचा प्रयत्न करतंय की काय अशी शंका आंदोलकांना येऊ लागली आणि वातावरण आणखीनच चिघळलं। त्याच दरम्यान पोलिसांकडून केला जाणाऱ्या गोळीबारात काही निष्पाप विद्यार्थी ठार झाले। त्याने आंदोलकांचा संताप आणखीनच वाढला। या घटनेने आगीत तेल ओतण्यासारखंच काम केलं होतं। तसेच 14 जुलैला एका पत्रकार परिषदेत शेख हसीना यांनी म्हटलं होतं की आरक्षणाचा फायदा स्वातंत्र्य सैनिकांच्या नातवंडांना द्यायचा नाही, मग तो रझाकारांच्या नातवंडांना द्यायचा का?
बांगलादेशच्या स्वातंत्र्य युद्धादरम्यान पाकिस्तानकडून लढणारे सैनिक रझाकार म्हणून ओळखले जायचे। एक प्रकारे बांगलादेशात हा शब्द देशद्रोही म्हणून शिवीसारखा वापरला जातो। शेख हसीना यांनी आरक्षणासाठी अपात्र असलेल्यांसाठी रझाकारांचे वंशज ही उपमा वापरल्याचं सांगत आंदोलक आणखीनच आक्रमक झाले होते। या विद्यार्थी आंदोलनाचा सगळ्यात मोठा चेहरा होता नाहिद इस्लाम। नाहिद इस्लाम हा आंदोलन सरकार पडेपर्यंत सुरू ठेवायचं असं म्हणत थेट सरकारला चॅलेंज केलं होतं। सध्या बांगलादेशमध्ये जे आंदोलन सुरू आहे त्यामागे स्टुडंट अगेन्स्ट डिस्क्रिमिनेशन ही संघटना आहे। आरक्षणाच्या विरोधात ही विद्यार्थ्यांची एक चळवळ आहे। या संघटनेचे काही विद्यार्थी याचं नेतृत्व करतात। यामध्ये सगळ्यात आधी नाव घेतलं जात आहे ते नाहिद इस्लाम याचं। नाहिद सध्या ढाका विद्यापीठातील समाजशास्त्र विभागाचा विद्यार्थी आहे। तो मानवाधिकाराचं रक्षण करणारा कार्यकर्ता असल्याचाही दावा केला जातोय। स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांना मिळणारं आरक्षण हे भेदभाव करणारं आणि राजकीय दृष्ट्या एकाच पक्षाच्या फायद्याचं असल्याचं नाहिदचं म्हणणं आहे। त्यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेशातील युवकांनी शेख हसीना सरकार विरुद्ध मोठ्या प्रमाणात निदर्शने केली। या आंदोलनात 10,000हून अधिक लोक सहभागी झाले होते। आरक्षणाविरुद्ध आंदोलनाने जेव्हा वेग घेतला तेव्हा नाहिदला त्यांच्या राहत्या घरातून 19 जुलैला साबुजबाग येथून किमान 25 जणांनी उचललं होतं। याच दरम्यान त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधून एका खोलीत त्याला नेण्यात आलं। याच काळात नाहिदची विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत चौकशी करण्यात आली आणि त्याच्यावर अत्याचारही करण्यात आल्याचा आरोप आहे। नंतर 2 दिवसांनी म्हणजेच 21 जुलैला नाहिद पूर्वाचैल्फमधील एका पुलाखाली बेशुद्ध आणि गंभीर जखमी अवस्थेत सापडला होता। त्यानंतर 26 जुलै रोजी त्याला धामंडी येथील गोनोशस्थ रुग्णालयात नेण्यात आलं। तेथून पोलिसांनी त्याला पुन्हा ताब्यात घेतलं। यावेळी पोलिसांनी नाहिदवर आंदोलन संपवण्यासाठी दबाव टाकला असं सांगितलं जातंय। पण या अपहरणामुळे मारहाणीमुळे नाहिदला अधिकच प्रसिद्धी मिळाली। पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळे जखमी झालेल्या नाहिदला बघून आंदोलक अधिकच हिंसक झाले आणि रस्त्यावर उतरले। पुढे नाहिदने भाषण करताना आम्ही आता हातात काठ्या घेतल्यात, पण त्याचा उपयोग होणार नसेल तर आम्ही हातात शस्त्र देखील घेऊ शकतो असं म्हणत हिंसक आंदोलनाचा इशारा दिला होता। आता या आंदोलनातील दुसरं मोठं नाव आहे आसिफ महमूद। आसिफ हा सुद्धा ढाका विद्यापीठाचा भाषा विभागाचा विद्यार्थी। जून मध्ये सुरू झालेल्या आरक्षण विरोधी देशव्यापी आंदोलनाचा तो भाग झाला आणि 26 जुलैला पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यामध्ये आसिफ महमूदचाही समावेश झाला। आसिफला ताब्यात घेण्यामागे राष्ट्रीय सुरक्षेचं कारण देण्यात आलं होतं। यामध्ये पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात घेतलं होतं। त्यानंतर विद्यार्थ्यांच्या उग्र आंदोलनानंतर 1 ऑगस्टला या दोघांनाही सोडून देण्यात आलं। पण 3 ऑगस्टला मात्र आसिफने फेसबुकवर पोस्ट करत विद्यार्थ्यांनी घरी न राहता जवळपासच्या आंदोलनस्थळी उपस्थित राहण्याचं आवाहन केलं। 5 ऑगस्टला जेव्हा शेख हसीना यांनी देश सोडला तेव्हा आम्ही देश लष्कराच्या ताब्यात देणार नाही असं वक्तव्य आसिफ महमूद यांनी केलं होतं। नाहिद आणि आसिफ नंतर या आंदोलनातील तिसरा मोठा चेहरा आहे अबू बकर। हाही या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झाला होता। अबूला सुद्धा 19 जुलैला धामंडी परिसरातून काही लोकांनी पळवून नेलं होतं। त्यानंतर पुढचे 2 दिवस त्याचा काहीच पत्ता लागला नव्हता। 2 दिवसानंतर ज्या रस्त्यावरून त्याला उचलून नेण्यात आलं होतं त्याच ठिकाणी तो सापडला। त्यानंतर अबूने मीडियाशी बोलताना सांगितलं की पोलिसांनी त्याला एका बंद खोलीत आंदोलन मागे घेण्यासाठी दबाव टाकला होता। पण या तिघांवरही पोलिसांनी ज्या प्रकारे कारवाई केली त्यामुळे आंदोलन अधिकच चिघळलं। याचा परिणाम म्हणून शेख हसीना यांना आपल्या पदाचा राजीनामा देऊन देश सोडून जावं लागलं असं बोललं जातंय। बांगलादेशात झालेल्या या हिंसाचारामुळे कित्येक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत। सत्तेच्या विरोधात तिथल्या जनतेला रस्त्यावर उतरावं लागलंय। आरक्षणाच्या विरोधातून सुरू झालेला हा लढा शेख हसीना यांना देशातून बाहेर घालवण्यापर्यंत येऊन ठेपलाय। पण या संपूर्ण घटनेत कित्येकांचे जीव गेलेत, कित्येकांनी आपले रक्त सांडलेत आणि कित्येक कुटुंबांनी आपल्या घरातला तरुण गमावलाय। या सगळ्याला नेमकं जबाबदार कोण? या आंदोलनाचं मास्टर माइंड हे तिघेच आहेत का दुसरंच कोणीतरी आहे? शेख हसीना या भारतात आणखी किती काळ राहणार आहेत? त्या इथे राहिल्यामुळे भारताला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे हे येत्या काळातच आता समजणार आहे। तत्पूर्वी इथेच थांबूयात। असे अनेक विषय घेऊन आम्ही पुन्हा भेटू। तोपर्यंत तुम्ही पाहत राहा न्यूज अनकटचा विषय काय हा कार्यक्रम।